हॅलो नमस्कार, मी प्रिया तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर अशा आपण 12 सवयी पाहणार आहे की त्या आपण करून आपलं घर नीटनेटकं स्वच्छ आणि क्लीन असं राहणार आहे। रोजचीच ही कामं आहेत, पण ही जर रेग्युलर जरी आपण केली तर आपलं घर स्वच्छ सुंदर दिसणार आहे आणि आपल्याला पण छान वाटणार आहे। तर नंबर 1, मेकिंग द बेड। सकाळी उठल्यानंतर आपण आपला बेडशीट चादरची घडी घालून ठेवली, नीटनेटकं ठेवलं तर बेड पण छान वाटणार आहे आणि आपलं बेडरूममधलं काम झाल्यागत पण वाटणार आहे। आणि प्रत्येकाच्या उठण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात, पण तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे काम केलं तर तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपला बेड नीट ठेवणं हे खूप गरजेचं आहे। तर नंबर 2, क्लीन क्लोथ्स एव्हरीडे। तर रोज कपडे धुणं खूप गरजेचं आहे। असं साचून एकदम बास्केट भरून ठेवणं हे चांगलं नाही आहे। तर मी पहिल्यांदा कपडे भिजत घालते सगळं काम करायच्या आधी, म्हणजे तोपर्यंत कपडे छान भिजतात आणि पटकन निघतात। आणि जास्त असतील तर वॉशिंग मशीनला लावते आणि थोडी असतील तर हातानेच धुते। तर आता इथे वॉशिंग मशीनला लावणारे भिजत घातलेत, बाकीचं काम होतोपर्यंत छान असे कपडे भिजतील मग धुणार। नंबर 3, क्लीन काउंटर टॉप, गॅस स्टोव, स्टील्स आफ्टर कुकिंग। तर माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी भांडी घासून घेते, त्यानंतर किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेते। त्यामुळे किचन ओटा पण स्वच्छ राहतो आणि आपल्याला पण छान असं प्रसन्न वाटतं। पटकन एखादं कोण आलं तरी काही वाटत नाही, स्वच्छ असेल तर मन पण छान वाटतं आणि काम करायला उत्साह पण येतो। बोलतात ना, जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मी नक्की येते। त्यानंतर नंबर 4, कीपिंग द बेसिन क्लीन। तर आपलं बेसिन स्वच्छ असेल तर खराब स्मेल येत नाही, कॉकरोच होत नाहीत, बारीक बारीक कीटके असतात घरामध्ये, मुंग्या बिंग्या होत नाहीत, कारण का आपण असं किचनवर स्वयंपाक करताना खूप काही सांडतं। त्यानंतर बेसिन क्लीन करताना त्याबरोबर भांडी घासण्याचे स्क्रब, नळ वगैरे हे रोजच्या रोज क्लीन केल्यामुळे घरामध्ये किचनमध्ये खराब वास येत नाही आणि छान असं प्रसन्न वाटतं। त्यानंतर नंबर 5, गॅस क्लिनिंग। आपला रोजच्या रोज गॅस हा पुसून घेतला सकाळ संध्याकाळ तर तो छान असा राहतो, खराब होत नाही आणि त्याच्यामध्ये घाण जमा होत नाही किंवा तो तेलकट वगैरे होत नाही। गॅस शेगडी पण क्लीन अशी राहते। त्यानंतर नंबर 5, फर्निचर क्लिनिंग। तर रोज मी असं माझं स्वयंपाक झाल्यानंतर फर्निचर क्लीन करत असते, म्हणजे वरच्यावर असं थोडंसं पुसून घेते, कारण का भाजीचे वगैरे वरती असं तेलकट गेलेलं असतं, त्यामुळे असं रोजच्या रोज क्लीन केल्यामुळे जास्त असं तेलकट वगैरे होत नाही। त्यामुळे माझं किचनमधले सगळे क्लिनिंग झाल्यानंतर मी फर्निचर क्लीन करून घेत असते। नंबर 7, क्लीन द डस्टबिन। तर मी रोज कचऱ्याचा डब्बा कचरा नेल्यानंतर साफ वगैरे करून ठेवते सुपली, म्हणजे काय होतं आपण रोज डस्टबिनमध्ये कचरा टाकतो, त्यामुळे ओला असतो सुका असतो, डस्टबिन खराब होतो। त्यामुळे मी क्लीन करत असते, रोजच्या रोज क्लीन केल्यामुळे जास्त तो खराब होत नाही आणि खराब स्मेल पण घरामध्ये येत नाही। रोजच्या रोज ही पण टिप्स इम्पॉर्टंट आहे घरातल्या स्वच्छतेसाठी, त्यामुळे मी रोजच्या रोज डस्टबिन सुपली क्लीन करून ठेवते। त्यानंतर नंबर 8, क्लीन द बाथरूम डेली। तर आपलं बाथरूम हे रोज स्वच्छ केलं पाहिजे। जर बाथरूम स्वच्छ नसेल तर घरामध्ये बघा निगेटिव्हिटी सगळीकडे पसरते, पॉझिटिव्ह फील होत नाही अजिबात आणि कोणतंही काम मला तरी करूशीच नाही वाटत। मला पहिल्यांदा मी जेव्हा बाथरूम घासेल ना, मला तेव्हा सगळं काम झाल्यागत वाटतं, मला बाथरूम म्हणजे खूप स्वच्छ लागतं। तर बाथरूम स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे घरामध्ये, खरा स्मेल वगैरे येत नाही। आणि शहर ठिकाणी कसं असतं, सिटीमध्ये आतमध्ये बाथरूम असतात, त्यामुळे ते क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे। तर इथे आता मी बाथरूम क्लीन करून घेते, डेली आपलं बाथरूम क्लीन करणं गरजेचं आहे। तर लिक्विड वगैरे छान टाकून, त्यामुळे कसं सुगंध स्मेल खूप छान येतो लिक्विडमुळे।
त्यानंतर नंबर 9 कीपिंग द बेसिंग क्लीन. तर आपलं बेसिंग हे क्लीन असणं खूप गरजेचं आहे. काय करतो आपण, बाथरूम वगैरे क्लीन करतो, पण बेसिंग हे क्लीन करायचं राहून जातं. बेसिंग हे रोज क्लीन केले नाही तर त्याला असे डाग पडतात, येल्लो असे पिवळे. हे बरोबर नाही वाटत. आपण घरामध्ये किती पण स्वच्छता केली असेल तरी पण बेसिंग जर असं खराब दिसलं तर ते म्हणजे स्वच्छता नाही केल्यागतच वाटतं. त्यामुळे बेसिंग पण क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि छान वाटतं. घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते ह्या गोष्टींमुळे. तर छोट्या छोट्याच कामं आहेत, पण ती करणं खूप गरजेचं आहे घरामध्ये. त्यानंतर म्हणजे नंबर 10 मोपिंग द फ्लोर. तर आपण आपल्या घरामध्ये झाडून काढणे, फरशी पुसणे हे तर आपण रेग्युलर करतोच, पण ते रोजच्या रोज करणं खूप गरजेचं आहे. तर माझ्याकडे झाडू काढण्यासाठी आणि फरशी पुसण्यासाठी बाई येते, तर तिने बघा इथे स्वच्छ आणि छान असं केलेलं आहे. ही टिप्स तर सगळेच रोज करत असतील. त्यानंतर नंबर 11 क्लिनिंग ऑफ सोफा सेट अँड हॉल. पूर्ण हॉलमधलं बघा इथे मी जे डेकोरेशनचं आहे माझं फ्लॉवर वगैरे ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं. सोफा वगैरे छान क्लीन केला. रोजची छोटी छोटी कामं असतात, पण खूपच इम्पॉर्टंट अशी कामं आहेत. त्यानंतर 12 वॉटर द ट्री. झाडांना पाणी घालणं हे पण काम आहे. तुम्ही बोलता हे काही काम आहे का, पण ते माझ्यासाठी कामच आहे. झाडांना रोजच्या रोज पाणी घातलं तर ती हिरवी छान अशी दिसणार आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये पण ती छान दिसणार आहेत. त्यानंतर देवाची पूजा करणे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या घरामध्ये जर प्रसन्न असं वाटावं, प्रत्येकाला वाटत असेल तर देवाची पूजा करणं हे खूप गरजेचं आहे. देवाची पूजा केल्यानंतर घरामध्ये एवढं छान असं प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह फील होतं ना, बाकीची कामं करायला पण उत्साह येतो. तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.